माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त समाजभिमुख उपक्रमांची मालिका राबवण्यात आली असून त्याचाच एक भाग म्हणून साईश्वर सामाजिक सेवा संस्था यांच्या वतीने संस्थापक व कट्टर नाईक समर्थक मानले जाणारे राजू थोरात यांच्या माध्यमातून घनसोली येथील बेघर निवारा केंद्रात अन्नदानाचा हृदयस्पर्शी कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या उपक्रमाअंतर्गत निवारा केंद्रातील बेघर व गरजू नागरिकांना स्वच्छ, पौष्टिक व ताज्या अन्नांचे वाटप करण्यात आले। गेल्या अनेक दिवसांपासून मूलभूत गरजांपासून वंचित असलेल्या नागरिकांसाठी हा उपक्रम दिलासा देणारा ठरला। भोजन मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान आणि आनंद हे या उपक्रमाचे खरे यश ठरले। यावेळी उपस्थितांनी डॉक्टर संजीव नाईक यांच्या सामाजिक कार्यांची दखल घेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त अशा सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करणे हीच त्यांना खरी वाढदिवसाची भेट असल्याचे सांगितले। यावेळी आपली भावना व्यक्त करताना समाजसेवक राजू थोरात यांनी सांगितले की वाढदिवस साजरा करताना गरिबांना याचा फायदा कसा होईल हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून सदर उपक्रम आयोजित करण्यात आला आहे। आज आदरणीय संजीवजी नाईक साहेब माजी खासदार, आज त्यांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने समाज उपयोगी उपक्रम आणि समाजाला न्याय द्यायचं काम सदैव आदरणीय नाईक साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे। वाढदिवस साजरा करत असताना त्याचा गोरगरीब लोकांना त्याचा उपयोग कसा करता येईल या माध्यमातून त्यांनी आम्ही साईश्वर सामाजिक सेवा संस्था या माध्यमातून हा वाढदिवस साजरा करण्याचा ठरवलेला आहे। आज घनसोलीमधील शहरी बेघर निवारा केंद्र या केंद्रामध्ये असणाऱ्या गोरगरीब गरजू जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी आज अन्नदानाचा कार्यक्रम आम्ही आदरणीय आमचे संजीवजी नाईक साहेब माझे खासदार आहेत त्यांच्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे। पुढे त्यांनी असेही सांगितले की चांगल्या कामांच्या माध्यमातून आम्ही त्यांचे विचार जनतेसमोर नेण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो। आशावादी उपक्रम ज्या माध्यमातून नाईक साहेबांनी आजपर्यंत केलेल्या कार्याचा आणि त्याचा वसा पुढे नेण्याचं जे आम्ही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे जे कार्य आज करत आहोत, आज खऱ्या अर्थाने संजीव नाईक साहेबांना वाढदिवस देत असताना याच ठिकाणी ह्या निवारा केंद्रामध्ये असणारे आमची आजी त्यांचाही आजच वाढदिवस होता। त्यांचाही वाढदिवस या साईश्वर सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही साजरा केलेला आहे। खऱ्या अर्थाने हा उपक्रम साजरा करत असताना आम्हाला नाईक साहेबांचा कायमच नेतृत्व त्या ठिकाणी आठवत असतं। चांगलं काम आणि चांगले विचार हे नवी मुंबईच्या जनतेपुढे समाजाच्या समोर नेण्याचं काम आमच्या माध्यमातून मंडळाच्या माध्यमातून करत आहोत। या ठिकाणी आमचे माजी नगरसेवक उषाताई पाटील, समाजसेवक कृष्णा पाटील, तसेच आमचे मंडळाचे अध्यक्ष रुपेश पाटील, संदेश थोरात, सतीश मालेकर, सर्व माझे मित्रमंडळी गणेश जोरे वगैरे या ठिकाणी उपस्थित आहे। सर्वांनी या पद्धतीने चांगल्या पद्धतीने नियोजन करून हा उपक्रम राबवण्यात आला। मी सर्वांचं मनापासून धन्यवाद। साईश्वर सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष रुपेश पाटील यांनी देखील माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाची विशेष माहिती दिली। नवी मुंबईचे माजी खासदार डॉक्टर संजीवजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण इथे निवारा केंद्रामध्ये आर्थिक सामाजिक लोकांना अन्नदान वाटप करण्याचा कार्यक्रम आपण इथं आयोजित केलेला आहे। आणि आमच्यासोबत आमच्या मंडळाचे अध्यक्ष राजूदादा थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेली 20 वर्ष या घनसोलीमध्ये काम करत आहोत। हा कार्यक्रमाचा उद्दिष्ट एकच आहे की समाजात बांधिलकी दृढ करणं हेच एक आमचं ध्येय आहे। या कार्यक्रमादरम्यान साईश्वर सेवा संस्थेचे अध्यक्ष रुपेश पाटील, समाजसेवक कृष्णा पाटील, योगेश वाडकर, गणेश जोरे, आकाश साळुंखे, वैभव पाटील, रुपेश चव्हाण, संदेश थोरात, सतीश मालेकर व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो।